नमस्कार शेतकरी बंधूंनो, हे आहे रेड गुजरात. मला ह्या व्हरायटीची लागवड करून एक साधारण नमस्कार. आपण ऐकतात ह्या शेतकऱ्याची मुलाखत. 4 महिने पेरू लागवडीसाठी कुठली जात लावा आणि कशा पद्धतीने तिचं पालनपोषण करावा, संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिली जाईल. तर पहा हा संपूर्ण व्हिडिओ. या व्हरायटीला प्रत्येक फुटव्यागणीस कळी टाकत आहे बघा. तर ही कळी तोडून काढत आहे. आपल्याला पहिलं झाडं डेव्हलप करायचं आहे चांगल्या प्रकारे. हे बघा, भरपूर कळी टाकते. एक 3 महिन्याचं झाड झालं आहे, 3.5 महिन्याचं. जर आपला चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे आपण कंटिन्यू टाकत राहतं तर ह्याची सगळी कळी काढून टाकायची. हे बघा, इथं शेंडा मारलेला आहे. ह्याचा स्टंप लांब वाढत चालला होता, त्याच्यामुळं इथं एक मारलेला आहे. हे आता खालून फुटवा बऱ्यापैकी निघायला लागलेला आहे. प्रत्येक फुटीगणीस हे होतं, म्हणजे झाडाची ग्रोथ बी होती चांगली आणि झाड बी व्यवस्थित दिसतं. हे असा शेंडा मारायचा वरून. शेंडा मारला की बरोबर खालून इकडून ह्या साईडनी ब्रँचेस असे फुटतात. लय बी स्टंप पळून द्यायचं नाही. काय होतं हे बघा, ही असं फुटीतून डायरेक्ट कळी टाकत असते. कळी तोडून काढायची. पाहू शकता, एक 3.5 महिन्याची झाडं आहेत बरोबर. बघा, इथून मी शेंडा मारलेला आहे 2-3 दिवसापूर्वी, कारण की हे जास्त पळालेलं असल्यामुळं या पद्धतीने गोल राऊंडमध्ये झाड तयार करायचं आहे आपल्याला. हे असे हे बरोबर 3.5 महिन्याचे रोप आहेत. असं शेंडा मारून ठेवलं की एक ग्रोथ होती झाडाची बरोबर. पाहू शकता अशी क्वालिटीची झाड आहे. हे आपण गुजरातवरून मागवतो. जरी कुठल्या शेतकरी बंधूंना रोपे पाहिजे असतील तर आपल्याकडं मिळतात. आपण जागापोच रेड गुजरातची रोपं देतो. हे पाहू शकता रोपाची ग्रोथ वगैरे. आणि ही पूर्ण उन्हाळ्यातला प्लॉट आहे. 3-3.5 महिने झाले बघा. मेच्या 15 तारखेची लागवड आहे. पाहू शकता गोल डेरेदार. एकदम झाडाची ग्रोथ चांगली झालेली आहे. आता ह्याला आम्ही कृषी संजीवनीचे बायो कंपोस्ट टाकणार आहे आणि ड्रिपर ह्याच्या बुडात आहे. तो इकडे घेणार एक साधारण 2 फुटाच्या अंतरावर. इकडे एक ह्या साईडला 2 फुटाच्या अंतरावर. आणि ह्या ड्रिपर खाली बरोबर कृषी संजीवनीचं बायो कंपोस्ट खत भरणार आहे आम्ही. ह्या साईडला 1 किलोचं प्रमाण. तरी शेतकरी बंधूंनो, आपल्याला झाडं पाहिजे असतील तर आपल्याशी संपर्क साधा. आपला मोबाईल नंबर आहे 77 092 60 412. पाहू शकता अशा क्वालिटीचे रोप मिळतील आपल्याकडे, एकदम चांगले. इकडं जरा तण झालेलं आहे ह्या साईडला, जरा खुरपणीचं काम चालू आहे, पण पावसामुळं जरा खुरपता येत नसल्यामुळं थांबलेलं आहे. 2 दिवस झाले काम. हे बघू शकता, ही अशी कळी बी निघलेली आहे. हे अशा कळ्या तोडावं लागतात. ते झाड आपल्याला डेव्हलप करण्यासाठी करायचं असेल तर ही असे सर्व तोडून घ्यावंच लागते, कारण की सेटिंग होतं. सेटिंग झाले की ती पुन्हा झाडाची वाढ जाग्यावर खुटते. हे पाहू शकता, हे अशा कळ्या रेड गुजरातच्या झाडांना आहेत. हे कंपल्सरी तोडावं लागतात बघा. आणि चांगल्या क्वालिटीचे आपण देतो रोपं, चांगल्या क्वालिटीचे आपल्याकडे मिळतातच.
हो पाहू शकता हे असं फुटवा निघतो, हे दोन कळ्या सेटिंग होते ते त्याच्या खाली बघा. हे एकदम चांगल्या क्वालिटीचे आपण रोपं देतो. लहानपणापासूनच त्याला सेटिंग होत जात असते. हे असं तोडून काढावं लागतं आपल्याला. हे पाहू शकता सर्व कळी अशी झाडाची तोडायची. फुटे खाली फुटे त्यातून चालू सेटिंग म्हणजे कळी निघलेलीच आहे, तोडून घ्यावं लागते हे आपल्याला कंपल्सरी. हे पाहू शकता. जरी रेड म्हणजे कुणाला ऑर्डर पाहिजे असेल तर आपल्याकडं मिळेल. पहा ही क्वालिटीची रोप आहे ती एकदम लहानपणापासूनच याला कळी सेटिंग होत आहे.